ब्रेकनंतर आपलं स्वागत। आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत नागपूरमधील नागरिकांच्या समस्या। लोकशाही आवाजमध्ये आज आम्ही तुम्हाला नागपूरमधील युनिव्हर्सिटी लायब्ररी समोर असलेल्या पुलाची जी आहे ते काम सुरू आहे। गेल्या 1 वर्षापासून आता 1.5 वर्ष होईल। मागच्या पावसाळ्यामध्ये हा पूल खचलेला होता आणि त्याचं काम 12 महिन्यामध्ये पूर्ण करायचं होतं, पण अद्यापही काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही। काम सुरू आहे, त्याच्यामुळे सामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील यांना फेरा करून जावं लागतं। काय समस्या आहे आपण सामान्य नागरिक जे नागपूरकर त्यांच्याकडनं जाणून घेऊया। विद्यार्थी आपल्या बरोबर आहेत, काय समस्या होते आहे? 1.5 वर्ष झाला हा पुलाचं काम सुरू आहे। मॅम, एक तर आमचं कॉलेज नाही का या रस्त्यावरच पडते। आता महाराजबागच्या जवळ कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर आहे, त्यानंतर स्कूल ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट जे आहे, तर आम्हाला आता असं गोल फिरून यावं लागत आहे। जसं अलंकार चौकाकडून यावं लागतं। आधी कसं इथनं SGS चौकातनं आम्ही सरळ इकडे यायचो। हॉस्टेल आणि मुलींचं हॉस्टेल आणि मुलांचं हॉस्टेल इकडेच पडते। आता काही मुलांजवळ आता सुविधा नसतात, बाहेरगावून आलेलं राहतात, सायकल वगैरे काही जण आणतात, काही जणांची गाडी वगैरे आहे, तर त्यांना सोपं पडते। पण जे पायी येतात तर त्यांच्यासाठी खूप त्रास आहे मॅम। म्हणजे त्यांना ऑटो वगैरे थ्रू यावं लागते आणि उन्हाळ्याचा टाईम असला किंवा काही असलं ना, लवकर पण यायचं झालं तर आमच्या म्हणजे येणं होत नाही। किती किलोमीटरचा फेरा पडतो? मॅम, कमी तर कमी हा 3 किलोमीटरचा फेरा आहे। अगोदर म्हणजे इथून या रूटने आम्हाला जवळ पडायचं, पण आता कसं असतं हा रूट आहे, ह्या रूटला म्हणजे ट्रॅफिक वगैरे पण जास्त असते, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागतो यार। त्रास होतोय का? हो मॅम, म्हणजे जेव्हापासून म्हणजे आम्ही 1.5-2 वर्ष झाले तेव्हापासून या पुलचं काम चालू आहे, पण आतापर्यंत झालेलं नाही। हो, काम हळू होतं आहे। लायब्ररी पण आमची इथंच आहे, त्याच्यामुळे आम्हाला लायब्ररीला जायला पण प्रॉब्लेम होतो। म्हणजे इकडनं जर लायब्ररी वगैरे सगळ्या गोष्टी तर जवळ पडतात। जर हा पुलचं जर काम झालं मग येणे जाणे खर्च, पेट्रोल खर्च या सगळ्या गोष्टीत वजा होतील, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही आणि इतर नागरिकांनाही प्रॉब्लेम होणार नाही। जसे इतर त्या रस्त्याला बँकाही आहेत, काही लोक बँकासाठी इथं ॲड्रेस विचारतात, त्यांनाही तो फेरा पडतो। त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोडी विद्यार्थ्यांनाही फटका बसतो। युनिव्हर्सिटी लायब्ररीचा जो पूल आहे, जो कॅनल रोडला जोडला जातो आहे, गेल्या 2-3 वर्षापासून असंच आहे। त्याचं काम इतक्या मंद गतीने चालत आहे, त्याच्यामुळं लोकांना दिवसेंदिवस फार त्रास होत आहे। त्या त्रासापायी लोक वैतागलेले आहे, पण सरकार काही मनावर घेत नाही, कॉर्पोरेशनही मनावर घेत नाही, NIT पण मनावर घेत नाही। हे सरकार आहे की नाही असे कल्पना लोकांच्या मनामध्ये यायला लागलेली आहे। साध्या सुविधासुद्धा सरकार देऊ शकत नाही आणि लोकांना एवढा त्रास होत आहे, हे सरकार पुढच्या वेळेस ठेवायचं की नाही हा विचार लोकांच्या मनामध्ये आता यायला लागला आहे। पुढे जाऊन लवकरच इलेक्शन आहे, याचं नक्कीच म्हणजे लोकांच्या त्रासामुळे या सरकारला त्रास होईल हे नक्कीच आम्हाला जाणवायला लागलेलं आहे। लोकांना तर त्रास होतोच आहे, तिथल्या रहिवाशांनाही त्रास होतो आणि विद्यार्थ्यांनाही त्रास होतो आहे, जे येणे जाणे लोक। आणि इथून जे ऑफिशियल लोक जातात, ऑफिसमध्ये जाणारे VIP लोक जाणारे, बस रूट जो आहे तो पूर्णतः बंद झाला आहे, 2 वर्ष झाले आहेत। त्याच्यामुळे ही असुविधा जी आहे ती 2 वर्षापासून चालूच आहे, ती अजून झालेला नाही आणि होणार नाही असं दिसतं आहे एकंदर। हां, लवकरात लवकर पूल झाला पाहिजे आणि रस्ता सुरळीत झाला पाहिजे। तेथे येण्या जाण्याला त्याचा खूप त्रास आहे। बाजूला युनिव्हर्सिटीला असल्यामुळे तेथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना इतका त्रास आहे की ते लोक तिथे पोहोचू शकत नाही। दुसरी गोष्ट, तिथे बाबासाहेब बुद्धिझम आणि पालीचे क्लासेस होतात, तिथपर्यंत जायला म्हणजे जाताच येत नाही, इतकी तेथे डिफिकल्टी आहे। आणि इतके दिवस झाले आणि इथले आमदार खासदार कोणी काय त्यासाठी करायला तयारच नाही आहेत, त्यांच्या मुळात इच्छाच नाही आहे। एवढं मोठं आता पाण्याचा पाऊस आला आणि तिथे एवढी समस्या झाली आणि लोकांना फेऱ्या मारून यावं लागतं आहे, हे म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे आपलीवाली नागपूरची। बऱ्याच लोकांना त्रास आहे। 10 वाजता जेव्हा ऑफिसला निघतात बरेच लोक, यायला खूप उलटं फिरून यावं लागते, बरंचसं त्रास होत आहे, वेळेवर पोचत नाही, ॲक्सिडेंट होण्याची भीती असते लोकांची, धावपळ करत जीवन जगत आहे लोक आणि रस्ता बंद आहे, त्याच्यामुळे त्या परिसरात मेडिकलची खूप दवाखाना वगैरे आहे, त्यांचे पेशंट त्यांनाही खूप त्रास होत आहे। त्या लोकांना दूरदूरून MP UPतून लोक येतात इथे दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यात येऊन त्यांना रस्ता मिळत नाही, रस्ता इकडून तिकडून माहीत नसते, त्यांचे वेले होत आहेत त्यांच्या जीवाचे त्या लोकांचे। आणि त्या दवाखान्यामध्ये पोहोचेपर्यंत कोणता व्यक्ती काय होते, दगावते, काय होते याचं काही हे नाही आहे, तरी प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करत आहे। विद्यार्थ्यांना फेरा पडतो आहे, हे बिलकुल 500 मीटरचं अंतर आहे आणि इकडनं पलीकडनं रोड आहे, पण त्यालाच जायसाठी आपल्याला फेरा मारून जावं लागतं, इकडनं बर्डीच्या याच्यामधनं आणि तिकडनं रामदासपेठमधनं। त्याच्यामुळे नागरिकांना असेल, विद्यार्थ्यांना असेल आणि इथे परत लायब्ररी आहे, हा संपूर्ण रस्ता बंद झालेला आहे। 1.5 वर्ष होत आहे, काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे। अजून हे काम किती वेळ चालेल असा प्रश्न
सामान्य नागरिकांच्या मनात आहे. महानगरपालिका मात्र या कामाकडे दुर्लक्ष करते आहे का? कारण की या बाजूचा पलीकडचा रस्ता देखील या पावसामध्ये खचला आहे, तोही रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता गेल्या 1.5 वर्षापासून बंद आहे. हा पुलाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे. हे काम कधी पूर्ण होईल? प्रशासन लक्ष देईल का? कारण नागरिकांना 3 ते 4 किलोमीटरचा फेरा जो आहे तो पडतोय. त्याच्यामुळे आता सामान्य नागरिकांचा ही जी समस्या आहे ते प्रशासन सोडवेल का, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कल्पना अस्करसूर, लोकशाही मराठी, नागपूर. आवाज लोकशाहीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.